Hello friends, this is Sachin Memane and I welcome you all in today's session. Friends, परवा दिवशी महाराष्ट्र अराजपत्रित गट क मुख्य परीक्षा पार पडली. या मुख्य परीक्षेमध्ये जो पहिला पेपर असतो ज्याला आपण लँग्वेज पेपर असं म्हणतो, त्या लँग्वेज पेपरमध्ये पहिले 50 गुण हे मराठीसाठी असतात आणि नंतरचे 50 गुण हे इंग्रजी भाषेसाठी असतात. त्या इंग्रजी सेक्शनच्या बद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत की अशा प्रश्नांची संभाव्य उत्तरे काय असू शकतात. त्याचबरोबर या एकूण 50 प्रश्नांपैकी किती प्रश्न ग्रामॅटिकल सेक्शनवर होते, किती प्रश्न इंग्लिश वोकॅब्युलरी सेक्शनवर होते आणि नेहमीप्रमाणे 5 क्वेश्चन्स रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवर असतात ते आपल्याला माहितीच आहे. तर आजच्या सेशनमध्ये संभाव्य उत्तरे पाहण्याच्या बरोबरच सगळ्यात महत्त्वाची काळजी तुम्ही घ्यायची ती म्हणजे एखादा प्रश्न मी सांगितल्यानंतर तो प्रश्न नक्की कोणत्या टॉपिकवर विचारला होता हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही पुढच्या परीक्षेची तयारी कराल त्यावेळी तो टॉपिक, त्या प्रश्नाचा संदर्भ आणि तो ट्रेंड याचा विचार करून तुम्हाला तुमची दिशा ठरवता येऊ शकते. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस टुडेज सेशन. आता क्वेश्चन नंबर 51 तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये म्हणले इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन द ॲडवाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. आणि या वाक्याला 4 भागामध्ये डिवाइड केले आणि तुम्हाला सांगितले फाइंड आउट इनकरेक्ट पार्ट, चुकीचा भाग शोधा. ठीक आहे, स्पॉट द एरर. आता इट इज ऑलवेज डिझायरेबल हे कधी चांगलं असतं, डिझायरेबल म्हणजे चांगलं असतं. टू लिसन टू द ॲडवाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. आता याच्यामध्ये हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्या व्यक्तीला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतो असं म्हणायचंय, तर तुम्ही सी ला एरर नाही म्हणू शकत. सी उत्तर बरोबरच आहे. ए ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. तुम्हाला ॲडवाइसला बदलावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल? इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द पर्सन. मग याच्यामध्ये बी हा पार्ट चुकीचा आहे. बी हा पार्ट चुकीचा म्हणजे कोणता? हे तुमचा एरर सापडेल. ऑप्शन नंबर 2 येणार, लक्षात ठेवा. याला तुम्ही चुकीचं म्हणू शकत नाही, कारण जर तुम्ही याला करेक्ट करायचं म्हटलं तर लिसन टू द ॲडवाइस विच हॅज प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असं म्हटलं तर प्रश्नाला चालल्याला कधी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नसतो, लक्षात ठेवा. व्हेरी गुड. चला लेट्स मूव्ह टू नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर पुढचा पाहू आपण 52 नंबर. याच्यामध्ये सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस म्हटलेलं आहे. बघा, सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस. पहिलं वाक्य वाचू. नीदर डीड मेन नॉर विमेन गो आउट ॲट नाईट. म्हणजे पुरुष आणि महिला दोघं सुद्धा रात्री बाहेर जात नाही याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. नेक्स्ट, नॉट ओनली द किटन वॉज वेट बट. एक लक्षात ठेवा, नॉट ओनली बट ऑल्सोचा एक रूल आहे की अ काइंड ऑफ वर्ड दॅट यू आर गोइंग टू यूज आफ्टर नॉट ओनली, सेम काइंड ऑफ वर्ड शुड बी यूज आफ्टर बट ऑल्सो. नॉट ओनलीच्या नंतर ज्या प्रकारची शब्दाची जात येते ना त्याच प्रकारची शब्दाची जात बट ऑल्सो नंतर आली तरच ते वाक्य बरोबर होतं. मग नॉट ओनलीच्या नंतर काय उत्तर, खरं प्रश्न काय, स्टेटमेंट काय पाहिजे होतं? द किटन वॉज नॉट ओनली वेट बट ऑल्सो कोल्ड असं पाहिजे होतं, म्हणून हे प्रश्न चुकला. बी स्टेटमेंट चुकलं. नेक्स्ट वन, नो सुनर डज द कर्टन गो अप. म्हणजे जसे की पडदा वर नाही गेला, द चिल्ड्रन वॉच द प्ले क्लोजली. मुलांनी ते नाटक जवळून पाहायला सुरुवात केली. तर याच्यामध्ये डज म्हटलंय, इथं गो करेक्ट, वॉच प्ले करेक्ट येते. पण लक्षात ठेवा, नो सुनरच्या वाक्यात वेन कधीच येत नाही, नो सुनर दॅन असतं, लक्षात ठेवा. आणि नो सुनरच्या नंतर दॅन यायला पाहिजे होतं. हार्डली वेन करेक्ट येऊ शकतं, म्हणजे हा तर सी नंबरचं स्टेटमेंट चुकलं. मग नीदर डीड मेन बरोबर आहे, नॉर विमेन सेम काइंड ऑफ पार्ट ऑफ स्पीच त्याला जोडलेलं आहे नीदर नॉरने, म्हणजे 100% 1 नंबर बरोबर आहे. ओनली ए करेक्ट येणार. ठीक आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 53. कोणते प्रोनाउन नेहमी सिंग्युलर असतात? विच प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. तर लक्षात ठेवा, हा टॉपिक, हा जो क्वेश्चन बेस्ड ना तो प्रोनाउन या टॉपिकवर बेस्ड आहे. म्हणजे त्यांनी विचारलं नाही आयडेंटिफाय व्हॉट काइंड ऑफ प्रोनाउन इज इट. कोणत्या प्रकारचे प्रोनाउन, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्हाला समजून येईल. तर लक्षात ठेवा, आता रेसिप्रोकल प्रोनाउन म्हटल्यानंतर कोणते येतात? इच, अदर, वन अनदर येतात. तर त्याच्यानंतर प्लुरल नाही, त्याच्यानंतर सिंग्युलर नाही, प्लुरल वर्ब पॉसिबल आहे. ठीक आहे, मग हे चुकलं. रिलेटिव्ह म्हटल्यानंतर हू येऊ शकतं. मी समजा म्हणलं द पीपल हू आर रेडी टू जॉईन आर पार्टी कॅन कम टुमारो, मग आर येऊ शकतं, म्हणजे चुकलं. रिलेटिव्ह पण असू शकत नाही. पर्सनल प्रोनाउन जर म्हटलं तर पर्सनल प्रोनाउन म्हटल्यानंतर मला कळतं मी दे हे पर्सनल प्रोनाउन झालं. वी सुद्धा पर्सनल प्रोनाउन आहे, पण वी आर दे आर असं होते, म्हणजे 100% पर्सनल प्रोनाउन पण याचं उत्तर असू शकत नाही. राहिलं डिस्ट्रीब्युटिव्ह, म्हणजे याच्यामध्ये इच असतं, एव्हरी असतं. म्हणजे होतं इच क्वेश्चन इज इम्पॉर्टंट फॉर मी, एव्हरी स्टुडंट इज इम्पॉर्टंट फॉर मी.
असं म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन एकमेव असं प्रोनाऊन आहे की ज्याच्यानंतर कधीही प्लुरल वर्ब येऊ शकत नाही, कायम सिंग्युलरच वर्ब येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54. मग ते लिहून ठेवा तुम्ही त्या ठिकाणी कशावर क्वेश्चन होता तो. आता हे कायम लक्षात ठेवा. लेट इट बी एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. मोस्ट ऑफ द टाइम्स जे MPSC मध्ये जेवढे आतापर्यंत एक्झाम झाल्या त्या प्रत्येक एक्झाममध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन EDMवर विचारलेत, लक्षात ठेवा. तर ते EDMs अँड फ्रेजेस चांगल्याच माहिती पाहिजेत. लक्षात ठेवा, EDMचा अर्थ तुम्ही शब्दशः घ्यायचा नसतो. यू आर नॉट सपोज टू टेक द लिटरल मिनिंग ऑफ दॅट EDM ॲज इट इज, कारण त्याचा अर्थ वेगळा होतो. मग त्याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे काय म्हटलंय, आणि जरी माहिती नसेल तरी त्या वाक्याचा संदर्भ पाहता तुम्ही त्याचा गेस करू शकता, अंदाज बांधू शकता. काय म्हटलंय, टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, म्हणजे एखादी सिक्रेट गुपित किंवा गुपित माहिती उघड करण्याला काय म्हणायचं असं त्यांना म्हणायचंय. तर ब्रेक द आईस म्हणजेच काय, वातावरण रिलॅक्स करणे, आपण म्हणतो ना टू मेक ॲटमॉस्फिअर रिलॅक्स. बाईट द बुलेट म्हणजेच काय, बाईट द बुलेट म्हणजे टू अंडरटेक अ डिफिकल्ट टास्क, एखादं कठीण काम हातामध्ये घेणे त्याला बाईट द बुलेट म्हणतात. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे अगदी तंतोतंत एखादं काम करणे ज्याला आपण म्हणतो, हे पण नाही. मग काय ऑप्शन आला, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, ज्याला आपण म्हणतो ना की याचा अर्थ असा नाही घ्यायचा की मांजर पिशवी बाहेर सोडलं, की एखादी गोष्ट गुपित उघड करणे म्हणजेच काय, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, लक्षात ठेवा. लेट्स मूव. क्वेश्चन नंबर 55. चूज द करेक्ट सेंटेन्स म्हटलंय. आता करेक्ट सेंटेन्स म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक सेंटेन्स नीट वाचावं लागेल. पहिल्या सेंटेन्सला मी काय म्हटलंय, पहिल्या सेंटेन्सला आपण असं म्हटलंय, वेट, ट्राय अँड कम टुमॉरो. आपण म्हणतो ना की प्रयत्न कर आणि उद्या ये, बरोबर का नाही. ट्राय अँड कम टुमॉरो, सो इट इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स, नथिंग इज रॉंग विथ इट, करेक्ट आहे. नेक्स्ट वन, आय फेल्ट. आता फेल्ट म्हणजे फीलचा V2 आला, भूतकाळ आला, करेक्ट आहे. आय फेल्ट शुअर दॅट, ही वूडच येणार, इथं विल येऊ शकत नाही कारण फेल्ट आलंय. डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन, बरोबर आहे, वाक्य बरोबर आहे, सगळं वाक्य बरोबर आहे, ऑप्शन करेक्ट आहे. द पंडित रेड द फर्स्ट मंत्रा अँड द ब्राइडग्रूम रेड. आता एक लक्षात ठेवा, काही लोकांना वाटतं रीड, रेड, रेड म्हणजे रीड म्हणजे वाचणे, रेड म्हणजे वाचले, त्याचं पास्ट पार्टिसिपल तेच राहतं. बदलतं काय, बदलतं फक्त त्याचं आहे ना प्रोनाउन्सिएशन बदलतं, बाकी स्पेलिंग तेच राहतं. म्हणजे पंडितने पहिला मंत्र वाचला, नंतर ब्राइडग्रूमने वाचला, वाक्य बरोबर आहे. म्हणजे ऑल ABC सेंटेन्सेस आर करेक्ट. पुढचा पाहू. फाइंड आउट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. नेहमी प्रश्न विचारला जातो, याच्यावर परत एकदा विचारलाय आणि खूप सोपा प्रश्न होता, चेक करू आपण. काय म्हटलंय, ही सेड आय शॅल गो होम. एक लक्षात ठेवा, सेड आलं या ठिकाणी, बरोबर, इथं सेड आलं ना, ही सेड आय शॅल गो होम. तर याच्यामध्ये जर रिपोर्टेड स्पीच, रिपोर्टिंग वर्ब जर सिंपल पास्ट मध्ये असेल ना तर पुढचा काळ बदलतो. वी हॅव टू चेंज द टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. तर सेज येऊ शकतं का, सेज येणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर इथं सेज येणार नाही, म्हणजे पहिले इलिमिनेट करायचे इरेलेव्हंट ऑप्शन, त्याने तुमचा वेळ वाचतो. मग इथं पण सेड आलंय, इथंही सेड आलंय, बरोबर. आणि दॅट वापरतो आपण रिलेटिव्ह, ज्याला आपण म्हणतो की कनेक्टिव्ह म्हणून त्याला RV आणि RS ला जोडण्यासाठी, बरोबर आहे. पण याच्यानंतर शाल नाही राहू शकत पूर्ण. मी तुम्हाला म्हटलं ना, इथं जर सेड असेल तर याचा काळ बदललाच पाहिजे, मग इथं वूड बरोबर आलं, ऑप्शन नंबर 3 माझा करेक्ट आला. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. नेक्स्ट आहे 57 नंबर. Had he not sent money on time, the poor farmer died his son. म्हणजे मी नेहमी माझ्या लेक्चर्समध्ये सांगतो की 4 ते 5 कंडिशनल सेंटेन्सचे फॉर्मॅट्स आहेत, तेवढे पाठ करा, तुम्हाला हमखास मार्क्स मिळणारच मिळणार. याच्यामध्ये पण त्यांनी तेच केलेलं आहे. त्यांनी डायरेक्ट काय केले, पहिल्या वाक्यामध्ये जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल ना तर पुढच्या वाक्यामध्ये कुड हॅव, वुड हॅव, माईट हॅव प्लस V3 येतं. हा रूल आहे. मग ते काय म्हणते की इफ ही हॅड नॉट सेंड द मनी ऑन टाइम, म्हणजे जर त्याने वेळेवर पैसे पाठवले नसते तर त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता. म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं इथं हॅड नॉट सेंट आले, पूर्ण भूतकाळे. मग पुढे काय पाहिजे, वुड हॅव, कुड हॅव किंवा V3 काय पाहिजे आपण. मग इथं काय आलंय, वुड हॅव, चूक, वुड हॅव बीन लॉस्ट, चूक, वुड हॅव लॉस्ट हे करेक्ट आलं, विल हॅव लॉस्ट इनकरेक्ट आलं. सोपं होता. म्हणजे 4 स्ट्रक्चर पार्ट करा, कंडिशनल सेंटेन्सेसच्या हमखास तुम्हाला मार्क्स मिळणारच आहेत. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 58 आहे, फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा भरा.
काय म्हटलंय, मेनी पीपल आर पेंटिंग. आता एक लक्षात ठेवा, मेनी पीपल आर पेंटिंग. काय पेंट करणार आहेत लोक, काय पेंट करणार आहेत, दिस डेज पेंट करतात का, म्हणजे ऑब्जेक्टच पाहिजे ना, ऑब्जेक्ट हे नाहीये. देअर हाऊसेस बरोबर आहे, इथं पण देअर हाऊसेस आहे, वाईट नाही होऊ शकत. म्हणजे हे पहिले 2 ऑप्शन काढून टाकणं गरजेचं आहे. येते लक्षात. मी परत सांगतो, तुम्हाला 100 प्रश्न 60 मिनिटांमध्ये सोडवायचे, म्हणजे तुम्हाला सगळे ऑप्शन्स वाचता न वाचता सुद्धा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इरिलेव्हंट ऑप्शन कसे इलिमिनेट करायचे हे शिकून घ्यावं लागेल. ठीक आहे. तर मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दिस डेज अँड देअर हाऊसेस दिस डेज व्हाईट असं नाही होत पोरांनो. मग काय आलं, देअर हाऊसेस व्हाईट दिस डेज. म्हणजे मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दिस डेज, म्हणजे हल्ली बरेचसे लोक त्यांच्या घराला पांढरा रंग देत आहेत. हे त्याचं उत्तर करेक्ट आलं. सेंटेन्स स्ट्रक्चर करेक्ट कोणती असू शकते याच्यावर क्वेश्चन बेस्ड होता हा. लेट्स मूव 59 नंबर. आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ समथिंग. खूप महत्वाचं आहे बघा हे. याच्यामध्ये टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ समथिंग आपण म्हणतो ना, मन मोकळं करणे, त्या टाईपच आहे बघा हे. टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल अँड कन्फेस्ड एव्हरीथिंग टू द ऑथॉरिटीज. त्या स्कॅन्डलमध्ये ती इन्व्हॉल्व होती असं तिने सांगितलं. म्हणजेच काय हो, टू क्लीन समथिंग ठरवली. नो, मी तुम्हाला सांगितलं की कधी सुद्धा मिनिंग याचा तुम्ही कधी शब्दशः अर्थ घेता कामा नये. इडियम्समध्ये तुम्ही शब्दशः अर्थ घेता कामा नये, म्हणजे हे तर चुकलं. टू मेक हार्टफेल्ट अपॉलॉजी असं कुठं म्हटलंय का, क्षमा मागितली नाही म्हणत. टू रिव्हील अँड कन्फेस समथिंग, बरोबर ना, म्हणजे मन मोकळं करणे म्हणजेच काय. टू क्लीन ब्रेस्ट ऑफ समथिंग म्हणजेच काय, सगळं कबूल करणे. अँड टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम कशाला सामोरं जाईल, परिणामांचा काही गोष्ट आहे का, नाही. चला पुढं. क्वेश्चन नंबर 16. काय विचारलंय तुम्हाला, सेंटेन्स और सेंटेन्सेस ॲडव्हर्बियल फ्रेज, ॲडव्हर्बियल क्लॉज. आता क्लॉजचे 3 प्रकार पडतात, नाउन क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, द डॉक्टर ॲडवाइज द पेशंट. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्ही एकच करायचं, प्रत्येक वाक्यातलं ज्याला आपण म्हणतो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन पहिलं फोकस करायचं. केलं. पुढचं, द जज वॉन्डर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. इट इज पिटी दॅट यू कुडंट कम अँड ऑल्दो द एरोप्लेन्स समटाइम्स क्रॅश ॲक्सिडेंट्स आर रेअर. कसं शोधायचं नीट बघा. आता या वाक्यामध्ये द डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट्स. आता मला सांगा, या वाक्याचा उच्चार जर केला ना, तर या वाक्यामध्ये वेअर ही शुड गो फॉर हॉलिडे, त्या पेशंटला सांगितलंय की कुठं जाऊ शकतो. व्हॉट द डॉक्टर हॅड ॲडवाइज टू पेशंट, म्हणजे डॉक्टरने पेशंटला काय ॲडवाइज केलंय. आणि साधा सरळ नियम हे लक्षात ठेवा की वेन यू आस्क अ क्वेश्चन टू द मेन वर्ब बाय व्हॉट अँड इन रिप्लाय यू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर, ते नाउन क्लॉज असतं. म्हणजे व्हॉट डिड द डॉक्टर ॲडवाइज पेशंट, काय सल्ला दिला, दॅट वेअर ही शुड गो, म्हणजे हा झाला नाउन क्लॉज. हा ॲडवर्ब नाहीये. मग ए जिथं जिथं दिले ना त्याला पहिलं काढून टाकायचं बघा. 2 तर गेले. द जज वॉन्डर्ड हू हॅड कमिटेड अ क्राईम. व्हॉट हॅड द जज वॉन्डर, परत नाउन क्लॉज आहे पोरांनो, चुकला आपण. इट इज पिटी दॅट यू कुडंट कम. व्हॉट इज पिटी उत्तर मिळतंय, आपण झाला नाउन क्लॉज. हे चुकलं, राहिलं काय. जरी नाही चेक केलं तरी ठोकून दिलं तरी कळते ओनली डी करेक्ट असेल. पण बघू, ऑल्दो एरोप्लेन समटाइम्स क्रॅश ॲक्सिडेंट्स आर रेअर, याला म्हणतात ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. दो असेल, अल्दो असेल, इफ असेल, याने सुरुवात झाली म्हणजे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. म्हणजे ओनली ऑप्शन 4 इज करेक्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यावर क्वेश्चन्स येतात. नेक्स्ट वन, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. मनीषा विल डायडायट द प्राईज. आता प्राईज काय केलं जातं, एक्सपेक्ट म्हणजे एक्सेप्ट म्हणजे त्याशिवाय. याला आपण म्हणतो होमोफोन्स, म्हणजे जे ऐकायला सारखे वाटतं त्यांचा अर्थ वेगळा असतो त्या शब्दांचा. एक्सेप्ट म्हणजे त्याशिवाय, ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, बरोबर ना. मनीषा काय करेल, मनीषा प्राईज ऍक्सेप्टच करणार, बरोबर. त्याच्यानंतर आता हे स्पेलिंग हा शब्दच अस्तित्वात नाही पोरांनो. ठीक आहे. आणि एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे, पण त्यातच पण स्पेलिंग चुकवलंय. तर फक्त आणि फक्त 2 नंबर ऑप्शन करेक्ट आला. मनीषा विल ऍक्सेप्ट द प्राइज विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे करेक्ट आला. 62 नंबर, फाइंड आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे 100% सोपा प्रश्न येणार तो आपल्याला.
दे विल फेल. दे विल फेल म्हटलंय, एक लक्षात ठेवा, क्वेश्चन टॅगचा साधा रूल आहे. जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होतो, माहिती आहे आपल्याला. मग मला सांगा याच्यामध्ये दे विल फेल म्हटल्यानंतर परत विल देईल का हो? नाही येणार. जिथं 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 नॉट आले ना ते तुम्ही सर्च करा. मग इथं काय आलंय? विल नॉट दे आणि इथं आलंय वोंट दे. तर लक्षात ठेवा विल नॉट दे कधीच होत नाही. काय होतं त्याचा काय येतो, त्याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो. मग काय ना वोंट दे, वोंट दे हा त्याचा ऑप्शन करेक्ट पाहिजे, ऑप्शन नंबर सी. फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर सी करेक्ट येणार त्याचा. ठीक आहे. क्वेश्चन टॅग होता आय न्यू दॅट ही वॉज इल. मला माहिती होतं तो आजारी आहे. बट ही डिड नॉट कम. आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. मला माहिती होतं तो आजारी आहे पण मला हे माहिती नव्हतं त्याला कॅन्सर झालाय. आणि विचारले व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज इट, सिम्पल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, माहिती आपल्याला. हे फक्त आणि फक्त आपण ठरवतो व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन इज यूज इन दॅट सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये पहिलं आहे कंजंक्शन कोणतं? दॅट. पण दॅट इज नॉट अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, दॅट इज अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दॅट आय यूज इन अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे हा आय न्यू काय माहिती होतं मला दॅट ही वॉज इल, हा झाला कॉम्प्लेक्स पार्ट. पण मला नाही कळलं की त्याला कॅन्सर झाला होता, मग बट वापरतात. कंपाऊंड मध्ये दोन्ही याच्या छट आहेत म्हणजे काय झालं? कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स झालं उत्तर त्याचं. पुढे काय म्हटलंय? चूज द करेक्ट सेंटेन्स. हा प्रश्न आत्ताच्या कंबाईनला सुद्धा येऊन गेला होता, परत एकदा तो आहे तसं रिपीट झालाय. कॅन यू टेल मी वाय यू आर इंटरेस्टेड. तर लक्षात ठेवा कॅन यू टेल मी वाय आर यू इंटरेस्टेड आपल्याला वाटतं पण तसं नाही. एकदा एक प्रश्न आला ना तर पुढच्या वाक्यात त्याच प्रकारचा प्रश्न तयार होत नाही पोरांनो. येते लक्षात? मग हे तर बरोबर आहे. कॅन यू टेल मी वाय यू आर लेट हे पण बरोबर आहे. वाय आर यू लेट चुकलं असतं. डू यू थिंक डज कसं पॉसिबल आहे? नाही पॉसिबल. ओनली ए अँड बी. हा ऑप्शन आला करेक्ट त्याचा. 65 नंबर बघा, आर्टिकल कोणतं वापरायचं आहे. आता याच्यामध्ये द डॅट 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 डेथ ऑफ द पीपल. एक लक्षात ठेवा एखाद्या नावांबद्दल जास्त माहिती पुढे मिळाली ते पर्टिक्युलर होतं. द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बिंग ग्रीव्ड बाय मेनी ऑफ द पीपल इन द UK. म्हणजे ज्या देशांची नावं 2-3 अक्षरांची बनतात ना त्याच्या अगोदर द आर्टिकल येतं बरं का. द युनायटेड नेशन्स, द युनायटेड किंगडम, द युनायटेड सोव्हिएट्स असं ज्याला आपण म्हणतो, किंवा द इंडियन रिपब्लिक, तर इथं द येणार. म्हणजे काय झालं? दोन्ही करेक्ट आहेत. म्हणजे हा पर्टिक्युलर होता, देशाचं नाव होतं, द आर्टिकल वापरला. 66 नंबर काय म्हटलं बघा, चूज द करेक्ट इडियम. मी तुम्हाला म्हटलं बऱ्याच वेळा इडियमवर परत परत क्वेश्चन्स विचारले गेले. काय इडियम आहे? द प्रेसिडेंट वॉज डॅट डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. वी कांट टेक द लिटरल मिनिंग ऑफ दॅट इडियम ॲज इट इज. येते लक्षात? म्हणजे प्रेसिडेंट काय होता? क्वाईट अ कॅच. आता हे इरेलेव्हंट, टेकिंग बाय डझन नाही, सोपं होतं खूप, हेल अँड हार्टी. म्हणजे धडधाकट होता प्रेसिडेंट. हा एकदम धडधाकट होता, त्याच्यामुळे त्याच्या तो कार्यकालापेक्षा जास्त जगला. सोपा प्रश्न होता, याच्यात काही अवघड नव्हतं. आपण म्हणतो आय एम हेल अँड हार्टी. ओके, लेट्स मूव. 67 नंबर बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. कन्व्हर्संट. आता कन्व्हर्सेशन बघा, कन्व्हर्सेशन हे शब्द जवळजवळचे आहेत. कन्व्हर्सेशन म्हणजे आपण कोणाशी करतो, ज्याच्याशी आपण परिचित असतो. रूट वर्डचा जर विचार केला तर कळतं की आपल्याला की याचा आणि त्याचा काहीतरी थोडा तरी संबंध असेल का नाही. म्हणजे द स्टाफ मेंबर्स आर कन्व्हर्जंट विथ द इश्यू. म्हणजे स्टाफ मेंबर्सला ते कन्व्हर्जंट विथ इश्यू बद्दल म्हणजे काय असतील. आता फ्रॉस्ट म्हणजे फ्रॉस्टी म्हणजे आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण फ्रॉस्ट म्हणजे धुकाळ म्हणतो, तो शब्द नाही. धुकाळ कसे असतील? अनफ्रेंडली नाही. अनफ्रेंडली म्हणजे ज्यांना माहितीच नाही ते पण चुकला. अननोन आहेत का? नाही आहेत, कारण त्याच्यात रेलेव्हंट मिनिंग काय सांगते? कन्व्हर्जंट आहेत. संभाषणातून त्या गोष्टी समजून जातात. जर आपण फॅमिलियर म्हणतो, परिचित आहे. सो परिचित काय झालं, त्याचं करेक्ट उत्तर झालं. तर याचं उत्तर झालं परिचित. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट आपण पाहू. वेट, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन.
सिलेक्ट द मिनिंग ऑफ अंडरलाईन इडियम द गिवन बिलो. काय म्हणले, परत एकदा इडियमवर आलंय बघा. मी तुम्हाला म्हटलं की बऱ्याच वेळा काय होतं, इडियमवर क्वेश्चन्स खूप जास्त येतात आणि या परीक्षेमध्ये परत तोच ट्रेंड दिसला की खूप सारे क्वेश्चन्स इडियम्सवर आलेले आहेत. वाचून घ्या काय म्हटलं. 68 नंबर, सिलेक्ट द मिनिंग ऑफ अंडरलाईन इडियम. काय म्हटलं, माय फादर बर्न्ट हिज फिंगर्स. आता बर्न्ट हिज फिंगर्स म्हणजे बोट जाळणे असा अर्थ नाही घ्यायचा. बर्न्ट फिंगर म्हणजे आपला लॉस होणे ज्याला आपण म्हणतो. म्हणजे काय, माय फादर बर्न्ट हिज फिंगर इंटरफेरिंग इन द नेबर्स अफेअर. म्हणजे शेजारच्या भांडणामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवून वडिलांनी तोटा करून घेतला. तोटाच होतो, आपल्याला माहिती आहे लोकांच्या भांडणात पडल्यावर आपल्याच तोटा होतो. म्हणजे काय, गॉट अपॉर्च्युनिटी टू रिवेंज म्हणजे संधी मिळेल का बदला घ्यायला पप्पांना. काय संबंध आहे का, काही संबंध नाही. गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल, बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना किसी के फटे में टांग नाही अडायला चाहिए, तसंच झालं. पप्पा भांडणं सोडवायला गेले, पप्पाच प्रॉब्लेममध्ये आले. म्हणजेच काय झालं, गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल हे चुकीचं होतं, हे बरोबर आलं. गॉट इंजुरी ऑन फिंगर्स, मी तुम्हाला म्हटलं की कधी शब्दाचा अर्थ त्याचा घ्यायचा नसतो. नेव्हर टेक द लिटरल मिनिंग ऑफ दॅट वर्ड ॲज इट इज बिकॉज इट इज गोइंग टू बी कम्प्लिटली रिडिक्युलस देन. गॉट वरीड अबाउट फिंगर्स, बोटांची काळजी. असे ऑप्शन्स असू शकत नाही पोरांनो, खूपच वेगळ्या पद्धतीचे ऑप्शन्स दिले. ठीक आहे, असू द्या, आपल्याला उत्तर सापडलं, विषय संपला. चूज द वन वर्ड. परत एकदा वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच काय माहिती आहे का, वन वर्ड क्लोजेस्ट म्हटलंय, अपोजिट मिनिंग सांगायचं आहे तुम्हाला की त्या शब्दाचा चुकीचा शब्द विरुद्धार्थ शब्द ओळखायचा आहे. द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम. आता एक लक्षात ठेवा, प्रॅग्मॅटिक म्हणजेच माहिती का, प्रॅग्मॅटिक म्हणजेच प्रॅक्टिकल. एखादी गोष्ट आपण होतो प्रॅग्मॅटिक म्हणजे प्रॅक्टिकल. काही गोष्टी प्रॅक्टिकल असाव्या लागतात, काही गोष्टी आदर्शवादी असून चालत नाहीत. मग त्याचा विरुद्धार्थ काय येणार, इनडिफिनिट येईल का, अनिश्चित नाही येणार. वेग म्हणजे अस्पष्ट येईल का नाही, ऑप्टिमिस्टिक आशावादी येईल का नाही. उत्तर आलं आयडियलिस्टिक, की तुम्ही आयडियलिस्टिक असून चालत नाही. म्हणजे द लीडर ही वॉज नॉट आयडियलिस्टिक इन द अप्रोच, म्हणजेच ही वॉज प्रॅग्मॅटिक. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. सोपं आहे. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क. बघा, वेन टू ॲक्शन्स आर हॅपनिंग कॉन्सिक्वेंटली इन अ सेंटेन्स देन अर्लियर ॲक्शन इज ऑलवेज इन पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे जर एकामागून एक गोष्टी घडत असतील ना तर अगोदरची गोष्ट पूर्ण भूतकाळात असते. ठीक आहे ना. तर जेव्हा मी रेणूला केव्हा भेटलो, आफ्टर आय हॅड फिनिश, माझं वर्क पहिलं काम केलं, मग बरोबर आहे, सिम्पल पास्ट आला आणि इथं पास्ट परफेक्ट आला. वेन आय फर्स्ट, आता इथं सीइंग कधीच होत नाही, सीइंग लक्षात ठेवा. म्हणजे मी म्हटलं सीइंग समवन आफ्टर लॉंग टाइम इज बॅड, खूप काळानंतर कोणाला तरी भेटणं. सीइंग वर्ड कॅन बी यूज ॲज अ वर्बल नाउन बट नॉट ॲज अ वर्ब. ठीक आहे, मग हे चुकले तर काय पाहिजे होतं, वेन आय सॉ हिम फर्स्ट टाइम आय थॉट ही वॉज लॉयर, इथं सॉ पाहिजे होतं, मग हे चुकलं, हे बरोबर आले. ही जॉईंड आफ्टर ही हॅड हिज डिनर, आता बरोबर वाटतं पण एक लक्षात ठेवायचं काय पाहिजे होतं, ही जॉईंड आफ्टर हॅव्हिंग हिज डिनर पाहिजे होतं, म्हणजे हे पण चुकलं. ओनली ऑप्शन कोणता करेक्ट आला, ओनली ऑप्शन ए करेक्ट आला, 1 नंबरचा करेक्ट आला ऑप्शन. ठीक आहे, लेट्स मूव्ह 71 नंबर बघा. फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन द गिवन फॉलोइंग सेंटेन्स. काय होतं, मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच ह्याला होमोग्राफ म्हणतात. ग्राफ म्हणजेच काय, कन्फ्युजिंग वर्डचे 2 प्रकार पडतात, होमोनिम्स आणि होमोफोन्स आणि होमोग्राफ. होमोफोन म्हणजे ज्यांचा आवाज एकसारखा, तो होमोग्राफ म्हणजे जे एकसारखे लिहिले जातात पण त्यांचा अर्थ वेगळा होतो, एकच प्रकार लिहिले जातात. शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन अँड शी लेफ्ट हिम फॉर एव्हर. आता ज्याला कळतं की आता फॉर एव्हर म्हणजे ते त्याला कायमची सोडून गेली, मग फक्त एवढं शोधा, परमनंटली कुठं तर सापडेल तुम्हाला, सापडलं. करंटली सोडतं का कोण कोणाला, प्रिव्हियसली सोडतं का, एंडलेसली सोडतं का, पण तरी एकदा चेक करून घ्या पहिला की शी इज प्रिव्हियसली इंटरप्ट करणे म्हणजे अडथळा आणि चुकलं. ऑफिशियल इंटरप्शन असतं का, नाही, परमनंटली नाही, तर काय ना एंडलेसली. शी इज एंडलेसली इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन अँड शी हॅज लेफ्ट हिम परमनंटली. सो हे करेक्ट आहे, याला आपण म्हणतो होमोग्राफ. म्हणजे तो शब्द तसा लिहिला जातो, त्याचे काय होतात, अर्थ वेगळे होतात. 72 नंबर बघा.
आयडेंटिफाय द वर्ब ऑफ द गिवन सेंटेन्स. काय सांगितलंय? स्विमिंग आहे, पण मी आत्ता सांगितलं होतं ना तुम्हाला की वाक्यामध्ये काही वर्बल नाऊन लिहिले जातात जे वाक्याच्या सुरुवातीला ING फॉर्ममध्ये लिहिले जातात. त्याच्या शेवटी काय येतं पोरांनो? मराठीमध्ये येतं ने आणि हिंदीमध्ये येतं ना. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. या वाक्यामध्ये म्हणलं पोहणे हा चांगला व्यायाम आहे, बरोबर. तर स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज ना, या वाक्यामध्ये स्विमिंग इज प्लेइंग अ रोल ऑफ अ नाउन इन अ सेंटेन्स. ते नाउनचा रोल प्ले करते, ज्याला आपण म्हणतो वर्बल नाउनलाच काय म्हणतात, तर वर्बल नाउनला म्हणतात जेरंड म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. लेट्स मूव 73 नंबर. काय म्हटलंय? चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द वर्ड. म्हणजे जो शब्द दिला आहे त्याचा तुम्हाला बरोबर अर्थ शोधायचा आहे. काय म्हटलं? सोपं आहे बघा. आता MPSCच्या पोरांना शब्द चांगला माहिती आहे. काय करतं गव्हर्नमेंट? नोकर भरतीत कपात करतं ना आर्थिक बोजा वाढल्यानंतर. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. कट डाऊन म्हणजे कमी करणे. ऑब्टेन म्हणजे मिळवणे. चुकला. काय सांगितलंय? करेक्ट मिनिंग सांगितलंय, करेक्ट ऑप्शन. मग इन्क्रीज म्हणजे वाढवणे. कशाला वाढवेल? कट डाऊन करते ना ते. स्टॉप म्हणजे थांबवणे. मग काय झालं? रेड्यूस झालं. रेड्यूस म्हणजे कमी करणे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आला. ठीक आहे, पुढचा बघा. काय म्हटलं? करेक्ट रिपोर्टेड स्पीच म्हणजे इनडायरेक्ट स्पीच वरचा दुसरा क्वेश्चन. काय म्हटलं? ही सेड आय डू नॉट विश टू सी एनीवन गो अवे. एक लक्षात ठेवा, ही सेड म्हटलंय त्याच्यानंतर तू टोल्ड येईल का? नाहीये. टोल्ड कधी येतं? जर वाक्यामध्ये कोणतरी लिस्नर असेल तर मग पहिल्या याला काढून टाकायचा. एक्सक्लेम्ड येईल का? उद्गारलाय का? तो गेला. सेड टू देम होतं का? चुकलं. मग झालं, उत्तर माझं बरोबर आलं. तरी मी क्रॉस चेक करणार बरं का. ही सेड दॅट, बरोबर. विधानार्थी वाक्य असेल तर रिलेटिव्ह आपण दॅटच वापरतो. दॅट ही डिड नॉट. डू नॉटचं काय झालं? डिड नॉट विश टू सी एनी वन ऑफ देम अँड ऑर्डर्ड काय म्हणते ते गो अवे. बरोबर आलं. ऑर्डर्ड देम टू गो अवे म्हणजे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आला. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी करेक्ट आला. ठीक आहे, लेट्स मूव 75 नंबर. चूज द करेक्ट सिक्वेन्सिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. परत ते मगाशी विचारा तर वाक्यरचना कशी होते, बदलते, त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला परत विचारलाय. द स्टुडंट्स आर. आता आरच्या नंतर काय येणार तुम्हाला माहिती आहे? VINGच येणार ना. मग स्टुडंट्स आर सॉल्विंग. पण त्यांनी काय केलं? इथं पण डी दिलंय, इथं दिलंय, म्हणून आपल्याला काही फायदा मिळत नाही त्याचा. द स्टुडंट्स आर सॉल्विंग क्वेश्चन्स कुणाच्या मदतीनं? विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर लास्ट 2 hours. म्हणजे काय पाहिजे? DACB. DACB कुठे दिसते का बघा? ऑप्शन नंबर 4 आला करेक्ट. सोपा होता. त्याच्यानंतर वरचा आहे बघा. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय? पुढचा क्वेश्चन म्हणतोय 1 word सबस्टिट्यूशन. म्हणजे तुम्ही ऍड करा की 1 word सबस्टिट्यूशन, होमोग्राफ, होमोफोन, याच्यावर जास्त प्रश्न येत आहेत. चेक करा. काय म्हटलं? पीपल लिव्हिंग इन द सेम एज. एकाच काळात राहणार लोक. सगळ्यांना शब्द माहिती असतो हा. डेलिगेट म्हणजे नेतृत्व देणे, कोणाला तरी आपण तो डेलिगेशन, प्रतिनिधित्व. चुकला. कॉस्मोपॉलिटन म्हणजेच काय? विश्वबंधुत्वाचा सल्ला. चुकला. कॉस्मोपॉलिटन म्हणजे विश्वबंधुत्व. क्युरेटर म्हणजे खजिन्यांची राखण करणारा. हा पण चुकला. शेवटचा काय राहिला? कंटेम्पररी. मग बरोबर आहे. मी समजा म्हटलं दीज 2 पॉलिटिकल लीडर्स वर कंटेम्पररीज. एकाच समकालात राहणारे म्हणजे कंटेम्पररीज. ठीक आहे, लेट्स मूव. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर शी हॅड अन आता हे एपिफानी अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. म्हणजे खूप वर्ष वाट पाहिली, नंतर फायनली कळलं की हे असं असं असतं, याच्यात सुख असतं, समाधान असतं, ज्याला आपण म्हणतो ना आयुष्यामध्ये लोक बरेच वेळा भरकटतात आणि नंतर कळतं. मग काय म्हणायचंय तिला एक्झॅक्टली? इन विच फ्रेज तरी एपिफानी म्हणजेच काय? तर याला म्हणतो आता बऱ्याच वर्ष. आता याच्यामध्ये मी म्हटलं जरी तुम्हाला याचा अर्थ माहिती असेल, काय फरक पडतो? आपल्याला वाक्यात काय सूचित करतं हे तरी समजतं का नाही? म्हणजे द स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेनमेंट असू शकत नाहीये, एम्पथी नाही असू शकत, कन्फ्युजन नाही असू शकत. काय म्हणतो? सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट. आपण इनसाइट म्हणजेच काय? साक्षात्कार होणे, एखादी गोष्ट समजणे. रिअलायझेशन म्हणजे समजून येणे. तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट होता. सोपा होता. परत एकदा विचारले, महत्वाचं आहे. ही मस्ट बी अस्लीप. तो झोपलेला असेल. फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम. काय म्हटलंय बघा? काही ठिकाणी पाहिलं चुकीची उत्तरे दिली गेली आहेत काही प्रश्नांची. चेक करा.
अंडरलाईन कंजंक्शन म्हणून काय करतात, अबो एक्सप्रेसेस काय करताय, याच्यामध्ये फॉर काय म्हणायचं, कॉन्ट्रास्ट म्हणायचं का. इन्फरन्स काढलाय की जर वाक्य जर रूममध्ये लाईट नाही ना तर तो झोपलाय, मग इन्फरन्स आहे पोरांनो 100%. आणि इलेक्टिव्ह आहे फॉर, सो दॅट, हेन्स, हेन्स, फॉर, सो दॅट, याला इलेक्टिव्ह कंजंक्शन म्हणतो. ऑप्शन नंबर 1च यायला हवा. ऑप्शन नंबर 1 म्हणजेच काय, ए ऑप्शन यायला हवा. काही ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे, तुम्ही चेक करून घ्या. लेट्स मूव्ह. एव्हरीबडी स्पीक द ट्रूथ याला म्हणतात मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आठवतंय का, म्हणजे दे हॅव गॉट द कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग, त्या काहीतरी कॉन्टेक्स्टमध्ये त्यांचा काहीतरी त्याच अर्थाने ते वापरले जातात. एव्हरीबडी वुड स्पीक द ट्रूथ, चूक. एव्हरीबडी विल, नाही. ज्यावेळी तुम्हाला मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी सांगितलं तर नैतिक कर्तव्य म्हणजे शुड असतं. मी म्हटलं एव्हरीबडी शुड स्टडी हार्ड इफ दे हॅव डिसाइडेड टू प्रिपेअर फॉर एमपीएससी एक्झामिनेशन, हे तुमचं नैतिक कर्तव्य झालं. म्हणजे सल्ला आहे ना, एव्हरीबडी शुड स्पीक द ट्रूथ, शुड उत्तर करेक्ट आहे त्याचं. दॅट इज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी वर्ब दॅट आय एम गोइंग टू प्लेस इन दॅट सेंटेन्स. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. 80 नंबर, मॅच द फॉलोइंग. सोपा प्रश्न, बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेत. इग्नोरंट म्हणजेच काय, इग्नोरंट म्हणजे अनइन्फॉर्म्ड, ज्याला माहिती नाही, अज्ञानी, याला म्हणतो आपण अज्ञानी. इमिनेंट म्हणजे जवळ येऊन ठेवलेला. EMI, EMI म्हणजेच काय, EMINT, एमिनेंटचा अर्थ होतो प्रसिद्ध, पण इथं IMMINT, एमिनेंट म्हणजे काय, जवळ येऊन ठेवलेला म्हणजेच काय, अप्रोचिंग म्हणतो. ऑब्स्टिनेट हट्टी, स्टबर्न म्हणजे हट्टी, प्रुडंट म्हणजे शहाणा, वाईज म्हणजे शहाणा. तर याचं उत्तर काय येणार, आपण काय केलं, एचं केलं 2, बरोबर, एचं केलं 2 म्हणजे हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर बीचं आलं 4, बीचं आलं 4, बीचं आलं 4, इमिनेंट 4 कुठं आला, यस, म्हणजे 2 नंबर ऑप्शन करेक्ट आला. सोपा प्रश्न होता. A2 B4 C1, सॉरी C1, हा इथं पण C चेक करा, इथं पण C1 दिलाय, A1 A3 B1 C1 D2 हा नाही येऊ शकत, म्हणजे हा उत्तर बरोबर आला आपलं. चेक करून घ्या. हा सॉरी, हा बघा ते चेक करा. ठीक आहे, नेक्स्ट वन. 81 नंबर, चूज द मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. परत एकदा इडियमवर प्रश्न विचारला. इडियम म्हणजे आपला हमखास मार्क्स मिळून देणारा प्रश्न झालाय. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज. आता अशा कशा माणसावर विश्वास ठेवायचा की जो एक बोलतो आणि एक करतो. आपण म्हणतो की जिसकी कथनी और करणे में अंतर होता है उस पे भरोसा नहीं किया जा सकता. मग काय म्हणायचंय, कॅप्चर नेचर, करप्ट नेचर म्हणजे भ्रष्टवृत्तीचा नाही, नॉट एक्झिस्टिंग अस्तित्वात नसलेला नाही, विशेष म्हणजे विषारी नाही. मग काय, सेज वन थिंग अँड डज अनदर, एक गोष्ट बोलतो आणि एक गोष्ट करतो. आपल्या समाजात आपली भोवती खूप लोक असं असतात, ते एक बोलतात एक करतात. तर याचा ऑप्शन नंबर काय आला, 4. याचाही प्रश्न बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं, काही ठिकाणी चुकीचं उत्तर दिलं गेलं या प्रश्नाचं. तर याला आपण समजून घेऊ. उत्तर बरोबर काय मी नीट सांगतो, नीट चेक करा. इट इज आय हू एम टू ब्लेम, बरोबर आहे. आयच्या नंतर हू एमच येतं, इथं हू इज नाही होऊ शकत, लक्षात ठेवा. इट इज आय हू इज टू ब्लेम, 100% बी चुकलेलं आहे. बी जिथं जिथं दिले ना बरोबर त्याला पहिलं काढून टाका बाजूला. ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज मी हू इज, इट इज मी कधीच नसतं, हा पण गेला. इट इज आय हू इज टू बी ब्लेम्ड, करेक्ट आहे 100%. हू एम टू बी ब्लेम्ड होत नाही, हू इज टू बी ब्लेम्ड होतं. ए आणि डी दोन्ही उत्तर याचं बरोबर यायला पाहिजे, दोन्ही उत्तर याचे बरोबर येणार. कुठे दिलंय का, बोथ ए अँड डी, हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे, हा पॅसिव्ह आहे त्याचा, आणि ह्याला रिलेटिव्ह प्रोनाउनने कनेक्ट केले, दोन्ही बरोबर आहेत, ए आणि डी. नेक्स्ट वन. मॅचिंग सोपं आहे. तुम्हाला माहिती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक होतं, इनहेलेशन ऑफ कास्ट, म्हणजे कास्टला संपवून टाका, जातीवर संपेल, बरोबर का नाही. तर इनहेलेट म्हणजेच काय माहिती आहे का, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. म्हणजे एचं 100% 4 आहे. एचं जर 4 असेल ना पोरांनो, हे पहिले 2 ऑप्शन काढून टाकायचे. ठीक आहे. मग आता इथं एचं 4 आले, इथे इथं 4 आले. सेलिबसी म्हणजेच काय, ज्याला ब्रह्मचारी म्हणतो, स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड. म्हणजे बीचं 3 आहे, राईट. बीचं 3 कुठं गेलंय, चाल उत्तर सापडलं माझं, बीचं 3 म्हणजे इथं सापडलं. त्याच्यानंतर काय असतं, फटीग ड्रायव्हर्स माहिती आहेत ना, पहाटे बऱ्याच वेळा अपघात होतात, ड्रायव्हर कंटाळतात, म्हणजे जे कंटाळत नाही, वन ॲपोल ऑफ बिंग टायर्ड. आणि सोमनॅबुलिस्ट म्हणजे काय, झोपेत चालणारा.
झोपेत चालणारा म्हणजे वन हू वॉक्स इन स्लीप. 4 नंबर ऑप्शन करेक्ट. सोपा होता. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर बेस्ट क्वेश्चन होता बरं का. 84 नंबर बघा. फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. आर यू हँगिंग, वाय आर यू हँगिंग बॅक, तू मागे मागे का थांबतोस. आता हँगिंग म्हणजे मागे लटकणे असा अर्थ नाही घ्यायचा, कारण परत एकदा सांगितलंय काय विचारलंय इडियम, आणि आपण ठरवलंय की इडियमचा कधीही शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तो वेगळाच होतो. वाय आर यू हँगिंग बॅक म्हणजेच काय, कारण काय म्हणतो यू सिंग ॲज वेल ॲज एनी, तू छान गाजतो इतरांसारखाच, म्हणजे वाय टू हेजिटेट टू प्रोसीड. आपण म्हणतो तू चांगला शिकवतोस, का थांबलायस तू का ऑनलाईन शिकवत नाहीस, बिकॉज यू आर गुड टीचर. म्हणजेच वाय आर यू हँगिंग बॅक म्हणजे का तू प्रोसीड करायला घाबरतोयस. तर ऑप्शन नंबर ए करेक्ट आला, बाकी सोडून द्या, सगळे काही इरेलेव्हंट आहेत. नेक्स्ट वन सोपं होतं. इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू इयर. आता याच्यामध्ये पण काही प्रश्न वेगळे, मला आय एम डॅम, मी खात्रीने सांगतो की आता ह्याचं उत्तर हे यायला हवं. आता हे ना इम्पॉसिबल कंडिशन आहे. मग 4 प्रकारच्या कंडिशन्स असतात. हायपोथेटिकल सिच्युएशन, हायपोथेटिकल आउटकम, प्रॉबॅबिलिटी, इम्प्रॉबेबल सिच्युएशन आणि इम्पॉसिबल सिच्युएशन. इम्पॉसिबल सिच्युएशन याच्यामध्ये इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू, जर मला पंख असे तर उडत आलो असतो. याचं उत्तर 100% हेच यायला हवं असं मी म्हणतोय. बघू आता आयोग काय देते. इम्प्रॉबेबल नाही होऊ शकत, इम्पॉसिबल कंडिशन उत्तर त्याचं येणार आहे. नेक्स्ट वन. सिलेक्ट द इडियम दॅट मीन्स वॉट. टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. एखादी अशी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे जी गोष्ट मिळवणे अवघड आहे, इम्पॉसिबल नाही बरं का, लक्षात ठेवा. काय म्हटलं, टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे नवीन अध्याय चालू करू. आपण म्हणतो चला बस झालं, नवीन अध्याय चालू करू, चुकलं, हे नाही होऊ शकत. थ्रो इन टॉवेल पण नाहीये. बीट द डेड हॉर्सचा अर्थ असतो टू टेक फ्युटाईल एफर्ट्स, त्याचा काही फायदा होता नाही असे प्रयत्न घेणे होणारच नाही. मग शेवटचा काय राहिला, रिच फॉर द स्टार्स, म्हणजे हे काय झालं की अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे जे अवघड आहे. दोज हू आर डेडेड इन आर्ट ऑफ फ्लॅटरी टू मेक रॅपिड प्रोग्रेस इन लाईफ. आपल्याला माहिती आहे आपल्या समाजात अवतीभोवती अशा लोकांना खूप पटपट प्रोग्रेस होते, खूप चांगल्या लवकर खूप फास्ट त्यांची प्रगती होती, ज्यांना खुशामत जमते, त्याला फ्लॅटरी म्हणतात. फ्लॅटरी म्हणजे तुम्ही खूप चांगले, तुम्ही खूप चांगले, मग ते जुळवून घेतात. मग मला सांगा ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे, बरोबर का. ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे. परत एकदा कन्फ्युजिंग वर्ड्स होते, याला आपण म्हणतो होमोफोन्स. ॲडॉप्ट दत्तक घेणे होईल का, नाही. ॲडॅप्ट म्हणजेच काय, ॲडॅप्ट इन द आर्ट ऑफ. आता हे ॲडॅप्ट म्हणजे जुळवून घेणे, हे वाटतं बरोबर, पण आपण जे टीव्हीला जोडतो ना ॲडॅप्टर, तो जुळवून घेतो. इथं तसं नाही म्हणायचंय. ते ॲडॅप्ट म्हणजेच काय, निष्णात. ॲडॅप्ट म्हणजे निष्णात, म्हणजे हा उत्तर त्याचा बरोबर येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट बघू 88 नंबर. ॲडॉप्ट म्हणजेच काय, दत्तक घेणे. ॲडॅप्ट म्हणजेच काय, मी काय सांगितलं, ॲडॅप्ट म्हणजे निष्णात, आणि ॲडॅप्ट म्हणजे काय, ते जुळवून घेणे. तर त्याचं ऑप्शन ना 2 ते 3. कोणत्या गोष्टीत ते निष्णात असतात, हु आर अडॅप्ट इन द फ्लॅटरी, म्हणजे त्या गोष्टीत त्यांचं जास्त डोकं चालतं, म्हणजे ॲडॅप्ट येणार त्याचं, ॲडॅप्ट. फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाइन. काय म्हणलंय, परत एकदा आलंच इडियम बघा. परत एकदा या ठिकाणी काय म्हटलंय, अनलेस द पोएट इन हिज एलिमेंट ही कॅनॉट राईट अ गुड पोएट्री. कवी व्हायचं असेल तर आहे ना, तर कवीचा मूड असतो, तर कवीचं जर मूडमध्ये असेल ना तरच कविता सुचते. कवीचा मूड कुठेही येतो तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे ते कायम त्यांच्यावर पेन आणि पेपर ठेवतात. मग काय म्हणायचंय मला, अनलेस अ पोएट एज होम, घरी असल्यावर सुचते का कविता, असं कुठं म्हटलंय का. जॉबला असल्यावर कशाला कविता करेल, वेळच मिळत नाही, राईट. इन हिज, मग काय राहिलं शेवटचं, इन हिज राईट मूड, योग्य त्याच्या मूडमध्ये असेल तर त्याला कविता सुचते. सोपं होतं. 89 चेक करा. आयडेंटिफाय द सेंटेन्स, मॅच द फॉलोइंग. सगळ्यांना माहिती आहे प्रोनाऊनवर 2-3 नंबर 3 क्वेश्चन झाले आतापर्यंत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन कोणतं असतं, दिस दॅट, बरोबर. एचं 4 शोधायचं. एचं 4 शोधलं ना, पहिले 2 तर काढून टाकायचे, बघायचं पण आहे त्याकडे. इम्फॅटिक म्हणजे रिफ्लेक्सिव्ह वर्ड्स असतात, बरोबर. आय, माय सेल्फ, वॉज, प्रेझेंट, देअर. मग बरोबर आलं. बीचं एक कुठं आलंय, बीचं एक आलं ना उत्तर, कशाला बाकीचं वाचत बसू, वेस्ट ऑफ टाइम. तरी चेक करा, इंट्रोगेटिव्ह आहे आणि इंडेफिनेट आहे. चला नेक्स्ट वन. काय म्हटलं, आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड.
ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे करेक्ट आहे, माहिती आहे, बरोबर आहे, काही चुकलं नाही. अट्रॅक्ट म्हणजेच काय, आकर्षित होणे, हेही चुकलं नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर अराईव्ह म्हणजे आगमन होणे, हे बरोबर आहे. हे स्पेलिंग चुकले बघा. आता हे आपण आता MPSC वाली सगळी पोरं एन्शियंट हिस्ट्री वाचून वाचून दमले ना, माहिती आहे ना आपल्याला एन्शियंटचं स्पेलिंग ANCIENT, एन्शियंट म्हणजे प्राचीन, तर स्पेलिंग चुकलंय. ऑप्शन नंबर बी चुकलाय, म्हणजे ओनली बी 4 नंबर ऑप्शन करेक्ट आला. ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स, सोपा पार्ट, न चुकलं नाही पाहिजे. ही इज द मॅन. कोणता मॅन? हू वी ऑल रिस्पेक्ट. असा माणूस ज्याला आम्ही कायम सगळे काय करतो, त्याचा आदर करतो. हूच्या नंतर बरोबर आलं, इथं विच आलं असतं तर चुकलं असतं, बरोबर आहे. आय डोंट नो वाय शी लाईक्स डॉग, एक लक्षात ठेवा, डोंट साधा वर्तमान काळ आलाय, मग शीच्या नंतर लाईक्सच आलं पाहिजे, चुकलं, बी चुकलं. जिथं जिथं बी बरोबर दिलंय त्याला पहिलं काढून टाकायचं, गेलं ऑप्शन. त्याच्यात हिज एंडेवर्स नीड टू बी रिवॉर्डेड. एंडेवर्स म्हणजे प्रयत्न आहेत, एफर्ट्स आहेत, अनेक आहेत ना, मग इथं काय पाहिजे होतं पोरांनो, दे नीड टू बी रिवॉर्डेड आलं पाहिजे होतं, दे नीड टू बी रिवॉर्डेड, म्हणजे हे पण चुकलं. सी कुठं कुठं बरोबर दिलंय, झालं, गेलं, उत्तर सापडलं, ए आणि डी. गिव्ह मी सम फूड विच आय मेट, म्हणजे ए आणि डी ऑप्शन करेक्ट आला, फक्त लक्षात ठेवा. सोपा होता. टेन्स आणि तुमचं रिलेटिव्ह प्रोनाउन याचं नॉलेज जर चांगलं असेल तर तुम्हाला उत्तर येणार होतं. फाइंड आउट करेक्ट सिनोनिम. आता ट्रँक्विलिटी म्हणजे शांतता, बरं का, हा शब्द तुम्ही वाचला असेल, माझ्या पुस्तकामध्ये पण तो शब्द आहे. ट्रँक्विलिटी म्हणजेच काय, शांतता. मग मला सांगा, तुम्हाला सांगितले सिनोनिम शोधा ना, मग सिनोनिम जर शोधायचा असेल तर क्वाईटच येणार ना, डिस्टर्ब होणार नाही, अँग्री रागवणार नाही, ॲगिटेट म्हणजे उतावळा होणार नाही. उत्तर काय आलं आपलं, क्वाईट. क्वाईट म्हणजे शांतता आणि ट्रँक्विलिटी म्हणजे सुद्धा शांतता. 93 चेक करा, करेक्ट ऑप्शन काय निवडायचं आहे तुम्हाला. सोपा प्रश्न. अल्टार म्हणजेच काय माहितीये का, देवाच्या समोरचा ओटा असतो जिथं पूजा केली जाते, तिला प्लेस ऑफ वर्शिप म्हणतात. मग याचं 2 कुठं कुठं दिलंय, इथं नाही दिलं, याला पहिला काढून टाकायचा बाजूला. चला, इथं दिलं, इथं दिलंय. नेक्स्ट वन, अल्टर म्हणजे चेंज करणे, बदल करणे. बीचं 3 कुठं दिलंय, इथं दिलंय, इथं नाही दिलं, आलं उत्तर माझं. दुसरं कशाला चेक करू, वेळ कुणाकडे एवढा, तरी चेक करू. अफेक्शन म्हणजे काय, प्रेम, डेडिकेशन, इमोशन, आणि अफेक्टेशन म्हणजे ढोंग करणे, फाल्स शो ज्याला आपण म्हणतो. मग बरोबर आलं 3 नंबर ऑप्शन. द पॉलिटिशियन्स रिस्पॉन्स टू द ॲक्विजिशन सिम्पली वेट. झालंय का आपला पहिला, हा, येस. द पॉलिटिशियन्स, राजकारणाचा रिस्पॉन्स टू द ॲक्विजिशन सिम्पली बेग द क्वेश्चन. बेग द क्वेश्चन अँड फेल टू प्रोव्हाइड क्लिअर आन्सर. व्हॉट डज द बेग द क्वेश्चन मीन्स व्हॉट. आता याचं उत्तर पण काही ठिकाणी लोकांनी वेगळं दिले, माझं उत्तर वेगळे. आय डोंट नो आयोग काय दिलं आपण चेक करू. आपण ज्यावेळेस आपल्याला म्हणतो ना, एखादी गोष्ट राऊंड अबाउट सांगणे, गोल गोल फिरवणे, करेक्ट उत्तर नाही देणे. मग काय, टू आस्क फॉर अ फेवर, म्हणजे एखाद्या राजकारणी एखादा प्रश्न विचारला तर ते काय करतात, करेक्ट उत्तर नाही देत, डायरेक्ट उत्तर देत नाही. मग टू अवॉइड आन्सरिंग द क्वेश्चन्स डायरेक्टली, हे त्याचं उत्तर यायला हवं माझ्या मते. टू मेक अ लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रेमायसेस. तर हे उत्तर कदाचित लोकांनी काही, मला पण वाटलं तो सुरुवातीला, पण मला असं वाटतं हे नाही देणार, पण मी याला कन्फ्युजिंग म्हणून टाकेल याला, आणि मला वाटतं 2 नंबरचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं पाहिजे. टू मेक अ लॉजिकल फॅलसी. कारण लॉजिकल फॅलसी कुठे आहे त्याच्यामध्ये, जर तुम्ही मला एखादा प्रश्न विचारताय, मग लॉजिकल फॅलसी म्हणजे चुकीची गोष्ट, पण ती लॉजिकल, कदाचित मला वाटतं ते मुद्दाम चुकू असू शकतं, पण तरी आपण गृहीत धरू की याचं 2 येऊ शकतं, चुकूही शकतो, बरं का. नेक्स्ट वन, लास्ट वन बघा. क्लोज द करेक्ट सेंटेन्स. हिज वर्क इज सुपिरियर. अरे सुपिरियरच्या नंतर आहे ना, कधी पण लक्षात ठेवा, सुपिरियर, इन्फिरियर, ज्युनियर, सिनियर, प्रायर, प्रेफर, याच्यानंतर टू येतं, दॅन येत नाही. मग हे तर 100% चुकलंय. हे जिथं जिथं बरोबर त्याला पहिला काढून टाकायचं, आपल्या डोक्यावरचं ओझं कमी करायचं. फोटोग्राफ इज बेटर ऑफ द 2. जर 2ची तुलना असेल ना तर कम्पॅरेटिव्ह डिग्री पॉसिबल आहे. मग बरोबर आलं हे माझं उत्तर, पण बी तर 2 इकडे बरोबर दिले. दिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. आता बघा, when we have comparison between 2 qualities of a same person, then first quality takes more before it. मग इथं काय पाहिजे होतं, the little girl आहे ना, more better than
क्लेवर. इथं मोर बेटर पाहिजे होतं, म्हणजे फक्त आणि फक्त काय आलं, बी बरोबर उत्तर येणार याचं. नेक्स्ट वन. आता रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे पोरांनो. या रिडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या पार्टमध्ये हा जो पॅसेज होता ना, हा होता टेक्निकल. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं तुमचे 100 प्रश्न सोडवायचे होते तुम्हाला 60 मिनिटामध्ये, तर हा पॅसेज तुमचा वेळ खाणारा होता. टेक्निकल गोष्टी खूप होत्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप लर्निंग, चॅट जीपीटी, बरंच काय काय याच्यामध्ये, मशीन लर्निंग. तर याच्या प्रश्नाची उत्तर आपण फक्त पाहून घेऊ. याचे उत्तर हे येतील अशी अपेक्षा पकडून चालू. वेळ खाणारा होता पण सोपे प्रश्न होते, फक्त थोडं वाचणं गरजेचं होतं व्यवस्थित. डीप लर्निंग अल्गोरिदम कॅन बी करेक्टेड ऑन द बेस ऑफ एरर फीडबॅक प्रोव्हाइडेड बाय. आता ते या लाईनमध्येच हा डायरेक्ट ऑप्शन आहे तो पॅसेजमध्ये, बॅक प्रोपगेट. म्हणजे बॅक प्रोपगेशन म्हणजे ऑप्शन काय, सी डायरेक्ट आहे तो, हा चुकला नाही पाहिजे कोणाचा. नेक्स्ट. बेसिकली स्पीकिंग डीप लर्निंग इज अ काय. आता डीप लर्निंग काय आहे माहिती आहे का. डीप लर्निंग इज अ हॉट टॉपिक इन द वर्ल्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, का डाटा मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी, का न्यूट्रल. तर याच्यामध्ये याचं उत्तर आहे 4, बी म्हणजे हॉट टॉपिक इन द वर्ल्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर डीप लर्निंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द वॉट. करेक्ट आहे. त्यांनी 4 ऑप्शन दिलेत बघा खाली, पॅराग्राफमधच्या खाली दिलेले आहेत. ट्रीटमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे, क्लासिफिकेशन, हे तर उत्तर बरोबर आहे ना. 100% सोपं होता, काही नव्हता. 99 चेक करा. वन इम्पॉर्टंट फीचर ऑफ डीप लर्निंग इज दॅट, कोणतं डीप लर्निंग मॉड्यूल नॉट, हेच बरोबर आहे त्याचं, नॉट रिक्वायरिंग लेबल डाटा टू लर्न फ्रॉम. ही पण लाईन आहे तशी आहे, फक्त वेळ लागत होता वाचायला. नेक्स्ट आहे डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ वॉट. लाईनच आहे, मशीन लर्निंगचा पार्ट आहे. डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ अ मशीन लर्निंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पेपर सोपा होता असं मी म्हणेल. बरेचसे क्वेश्चन रिपीटेड होते, काही क्वेश्चन्स वेगळे वाटत होते. एरर डिटेक्शन, फाइंड आउट करेक्ट सेंटेन्सेस, त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स होमोग्राफ, होमोफोन्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, हे जर चांगलं असेल आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अनालिसिस असेल ना, तर पेपर सोपा होता. ठीक आहे. हे पाहिलं आपण अनालिसिस. ओके. सो थँक्यू व्हेरी मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.